दिवाळी म्हणजे फटाके, रोषणाई, नवीन कपडे, फराळ आणि मुलांचा वाढता स्क्रीन टाइम. मग आता प्रत्येकच पालकाला हा प्रश्न पडलेला आहे की घरात जेव्हा मुलाला सुट्टी लागते तेव्हा नक्की करायचं काय? त्यांच्याकडून हे स्क्रीन्स काढून कसे घ्यायचे? जेव्हा मुलं स्क्रीन्स बघतात तेव्हा अर्थातच त्यांच्या सोशल स्किल्स वरती त्याचा परिणाम होतो. मुलांना कळत नाही बाहेर गेल्यावर बोलायचं कसं, किंवा अर्थातच ते एकटे एकटे बसतात. मग ह्या सगळ्यावरती उपाय हवेत? माझा व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार, मी मुग्धा चांदोरकर डाके, आय एम अ सायकोलॉजिस्ट. मन धागा धागाच्या दिवाळी स्पेशल एपिसोड्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. नंबर 1, स्क्रीन फ्री झोन्स. घरातल्या घरात अशा काही जागा जिकडे स्क्रीनला अलाउडच नाहीये. फॉर एक्झाम्पल, जेव्हा तुम्ही पूजा करताय किंवा जेव्हा तुम्ही खाताय, काहीतरी फराळ बनवताय, या जागांमध्ये स्क्रीन नॉट अलाउड हे तुम्ही मुलांना आधीच सांगा. त्यामुळे मुलं प्रिपेअरही होतील आणि स्क्रीन टाइम कमी सुद्धा होईल. नंबर 2, फेस्टिवल्सचं शेड्यूल लावून टाका. सकाळी उठून पूजा करायची, मग फराळ करायचा आहे. या वेळेत आपण फोन बघायचा नाहीये. मग एक 10 मिनिटं तुला मी फोन देईन, त्याच्यानंतर आपण इंडोर गेम्स खेळायचे, मग आपण सापशिडी खेळायची, मग आपण जेवायचे, तेव्हाही तुला फोन मिळणार नाही. त्यानंतर मी तुला एक गोष्ट सांगणार आहे, मग आपण आउटडोर गेम्स खेळणार आहोत. हे जेव्हा तुम्ही त्याचं शेड्यूल लावाल तेव्हा अर्थातच त्याला फोन बघायचं सुचणारच नाही. नंबर 3, ऑल्टरनेटिव्स. जर तुम्ही त्याला फोन देत नाही आहात तर दुसरं काय देऊ शकताय? मग रांगोळी असेल, आर्ट असेल, किंवा वॉटर कलर्स असतील, किंवा साधं झाडांना पाणी घालणं असू दे. त्याचं मन जेवढं रमेल तेवढाच तो स्क्रीन्सला विसरेल. नंबर 4, मॉडेल पॉझिटिव्ह बिहेवियर. जर तुम्हाला मुलांनी फोन बघायला नको असेल तर तुम्ही तुमचा फोन बाजूला ठेवायला शिका. मुलांसमोर अवॉइड युझिंग एनी काइंड ऑफ स्क्रीन्स. तुम्हाला ते कॉपी करतायत. जेव्हा तुम्ही फोन बघताय तेव्हा अर्थातच ते सुद्धा फोन घेतायत. या दिवाळीला माझ्यासोबत संकल्प करा स्क्रीन कमी करण्याचा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या जवळच्या आई बाबांना नक्की पोहोचवा.